टीव्ही सत्यमेव व्रतम। सेनेच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी संपर्क प्रमुख बबनराव दादा थोरात मैदानात। मागील एक आठवड्यापासून मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शासन विरोधात क्या हुआ तेरा वादा या मतळ्याखाली टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात आले। हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अत्यंत मरगळलेल्या अवस्थेत हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ नावापुरतेच निवेदन तथा आंदोलन केलं। या प्रकरणाची बातमी प्रहार टीव्हीने प्रसारित केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला थोडी धार आली। मात्र यानंतरही हवं तसं आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिक करण्यात अपयशी ठरल्याची चर्चा होती आहे। अखेर आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना मैदानात उतरावे लागले। बबनराव थोरात आपल्या आक्रमक शैलीने सर्वश्रुत आहेत। मात्र हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी केवळ फोटोपुरते आंदोलन करत असल्याने हिंगोली जिल्ह्यात तरी शिवसेनेच्या आंदोलनाची धार बोटत झाली होती। शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र शासन विरोधी आंदोलन स्वतःच्या हातात घेतले आणि हिंगोली शहरातील बळसोंड बायपास इथं महाराष्ट्र शासनाविरोधात चक्काजाम आंदोलन केले। यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आक्रमक झालेल्या शिवसेनेनं तीव्र आंदोलन यावेळेस केले। क्या हुआ तेरा वादाच्या घोषणा देत शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केलंय। काल नांदेड इथं झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनात सुद्धा नांदेड हिंगोलीचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी मोठ्या हिरिरीनं सहभाग नोंदवून कार्यकर्त्यांना उत्साहित केलं। या रास्ता रोको शिवसेना उपनेते नांदेड हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी खासदार शिवाजी माने, गोपू पाटील, संदेश देशमुख, बाळासाहेब मगर, विनायकराव भिसे, गणेश शिंदे, वसीम देशमुख, उद्धवराव गायकवाड, डी.के. दुर्गे, सोपान पाटील, बोंडारे, गणाजी बेले, सखाराम उबाळे, दिनकर देशमुख, माऊली झाटे, शंकर घुगे, गणेश देशमुख, आनंदराव जगताप, भानुदास पाटील, विठ्ठल देवकर, पंढरीनाथ ढाले, बाळासाहेब गावंडे, पराग अडकिने, गुरफान कुरेशी, चंद्रकांत देशमुख, अशोक वाडवे, कैलास साळुंखे, शंकर सवणनकर, अमोल काळे, शिवा पाटील, राजू संघेकर, संदीप ससे, परमेश्वर मांडगे, विठ्ठल चौतमाल, बालाजी कर्डिले, गजानन सोळंखे, नागोराव खुडे, प्रमोद बोढारे यांचं सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार हे लबाडांचं सरकार आहे आणि लबाडांकडून कोणती अपेक्षा करावी। ह्या लबाडांनी सत्तेत येताना सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। पण त्याच खात्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणतात की हे करणं शक्य होणार नाही। म्हणजेच हे लबाडांचं सरकार आहे। हे सरकार सत्तेवर येताना म्हणालं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही 2100 रुपये टाकू। आज सत्तेत बसून अनेक महिने झाले, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये अद्यापही 2100 रुपये यायला सुरुवात झालेली नाही। हे सरकार म्हणालं होतं की शेतकऱ्यांसाठी 45,000 पानंद रस्ते करू। अजून कोणत्याही पानंद रस्त्याची सुरुवात झालेली नाही। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। वादळी वाऱ्याचं पाऊस झाल्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालेलं आहे। सरकार म्हणतं पंचनामे करू, पाहणी करू, पण पाहणी करून पंचनामे करण्यामध्ये हे सरकार धन्यता मानत आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्याला कोणतीही मदत आजतागायत मिळाली नाही आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं हे लक्षवेधी आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। क्या हुआ तेरा वादा, तुम्ही शब्द दिले ते पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा मोर्चा देखील आहे। शांततेच्या मार्गाने मोर्चे चालू आहेत, आंदोलन चालू आहेत। शांततेचा मार्ग जर शासनाला समजत नसेल तर आक्रमणाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल। शेतकऱ्यांसाठी आक्रमण देखील करण्यासाठी आम्ही सावध झालेलो आहोत। शासनाने यापासून धडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना ताबडतोबीनं मदत करायला सुरुवात करावी। तुमचे खासदार दिसत नाहीत, 5 तालुक्यामध्ये आंदोलन केले। शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे।
आदरणीय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जलजीवन मिशनच्या संदर्भात शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी या जिल्ह्यामध्ये अनेक बैठका घेतलेल्या आहेत। आंदोलनामध्ये देखील ते काही ठिकाणी सहभागी झालेले आहेत, परंतु आज शासकीय समितीचा दौरा असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी आपल्या भावना आम्हा पदाधिकाऱ्यांना कळवलेल्या आहेत। ते देखील खासदार आष्टीकर देखील शेतकऱ्यांच्या सोबत आहेत। आम्ही एकत्रितरित्या हा लढा पुढे नेऊ। सरकारला त्यांना जाणीव करून द्यायची की मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जी काही आश्वासनं जी काही वचनं तुम्ही जनतेला दिली होती, शेतकऱ्यांना प्रामुख्यानं दिली होती, त्या वचनांची वचनपूर्ती तुम्ही कधी करणार आहात हा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं ओरिजिनल शिवसेना त्याच्या वतीनं आम्ही हा जाब सरकारला विचारत आहोत। खरं म्हणजे या सरकारनं सगळ्यात जास्त उपेक्षित वर्ग जर कुठला असेल तर तो शेतकरी वर्ग आहे। तुम्ही काल परवात पाहिलं असेल, या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वादळानं चक्रीवादळानं थैमान घातलेले, आमच्या भागातलं प्रमुख असलेलं केळीचं पीक हे उद्ध्वस्त झालेले, कधी नाही ते आलेला आमचा ताटातला घास हा निसर्गानं हिनावून घेतलाय। एकीकडे आपण म्हणतोय की निजामासारखं हे सरकार वागत आहे, दुसरीकडे निसर्गाची अवकृपा झालेली आहे। नुसतं शेतकऱ्यांना भूलथापा दिल्या जातात, आम्ही तुम्हाला विमा देऊ, आम्ही तुम्हाला तुमचं कर्ज माफ करू, आम्ही तुम्हाला बियाणं मोफत देऊ, आम्ही तुम्हाला खतांचे भाव माफ करू, कमी करू। कुठलं काय केलंय? आज खताचे भाव पहा तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचे वाढलेले आहेत। उलट आम्हाला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आम्ही दरवर्षी बँकांच्या दारामध्ये जातो, पीक कर्जाची मागणी करतो। किती टक्के पतपुरवठा केला या सरकारने? या वर्षाची आकडेवारी या सरकारने घ्यावी, अर्थमंत्र्यांनी घ्यावी। केवळ 20% कर्ज पुरवठा, ज्याला आपण म्हणतो शेतीसाठी हा जो कर्ज पुरवठा आहे तो या सरकारनं केलेला आहे। म्हणून मला आपल्या मार्फत विनंती करायची आहे या सरकारला, तुम्ही जर ह्या मागण्या आमच्या त्वरित जर मान्य नाही केल्या, यामध्ये जर या सरकारनं जर लक्ष नाही घातलं तर संबंध महाराष्ट्र हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आम्ही तर आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊच हो, परंतु आम्हाला त्या शांततेनं घ्यायच्यात, आम्हाला कुठलाही हिंसाचार करायचा नाही। परंतु तुम्हाला दुसरी भाषा कळत नसेल ना तर शिवसेना ही तिच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचंय। या आज शेतकऱ्यांकडे आमच्याकडे ट्रॅक्टर आलेत, आम्ही काल ट्रॅक्टरच्या स्वरूपानं ट्रॅक्टरचं आंदोलन केलंय, परंतु आजही सरकारनं विसरू नाही आमच्या घरातली रुमणे हे जशाला तशी आहेत। उद्या ते जर बाहेर आले, शेतकऱ्यांना तुम्ही मजबूर करू नका, ते रुमणे काढण्यासाठी तुम्ही मजबूर करू नका, हा इशारा तुमच्या मार्फत मला सरकारला द्यायचा आहे। धन्यवाद।